माजी आमदार बाळासाहेब सानप यांनी शिवसेनेचा राजीनामा देऊन आज ते स्वगृही भाजपमध्ये परतले आहेत. पक्षाच्या प्रदेश कार्यालयात हा कार्यक्रम झाला. माजी मंत्री गिरीश महाजन, चंद्रकांत पाटील, माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, आशिष शेलार यावेळी उपस्थित होते. बाळासाहेब सानप यांनी स्वगृही परतून सत्ताधारी पक्षाचा मोठा अपेक्षाभंग करीत चर्चेला पूर्णविराम दिला आहे. बाळासाहेब सानप हे भाजप पक्षाचे जुने कार्यकर्ते आहेत. ते विचारानं पूर्वीपासूनच भाजपशी बांधले गेले होते. त्यांनी नाशिक महानगरपालिकेत आणि अन्य संस्थांमध्ये पक्षाला चांगलं यश मिळवून दिलंय. मधल्या काळात काही गैरसमज झाल्यानं दूर गेले होते. मात्र ते स्वगृही परतल्यानं सर्वांनी एकमतानं आणि एकदिलानं काम करावं. कोणीही आमचं काय होणार असा विचार मनात आणू नये. बाळासाहेब सानप यांनी केवळ महानगरपालिकेचा विचार न करता जिल्ह्यात आणि उत्तर महाराष्ट्रात आणि राज्याचं काम करावं, कारण त्यांची क्षमता मोठी आहे. येत्या 3 ते 4 दिवसांमध्ये सहकाऱ्यांशी चर्चा करून त्यांना पक्षाची मोठी जबाबदारी दिली जाईल, असं भाजप पदाधिकाऱ्यांनी यावेळी सांगितलं. यावेळी आमदार देवयानी फरांदे, आमदार सीमा हिरे, महापौर सतीश कुलकर्णी, माजी उपमहापौर प्रथमेश गीते, महाराष्ट्र चिटणीस लक्ष्मण सावजी, सुनील बाकुल, शहराध्यक्ष गिरीश पालवे यांसह संख्येनं पदाधिकारी, नगरसेवक, कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित होते. प्रेम त्यामुळे बाळासाहेब पुन्हा आपल्या स्वगृही या ठिकाणी परत आलेले आहेत. आपण बघितलं असेल की या महापालिकेच्या निवडणुकीमध्ये आपण सर्वांनी मिळून अतिशय जोमाने काम केलेलं होतं. अतिशय एक क्रांतिकारी निर्णय त्या ठिकाणी या महापालिकेमध्ये लागलेला होता. 67 नगरसेवक आपल्या त्या ठिकाणी निवडून आलेले होते. त्यामध्ये बाळासाहेबांचा सिंहाचा वाटा होता. त्यावेळेला ते आमदारही होते, पदाधिकारी होते, त्यांचे नेतृत्व त्या ठिकाणी होतं. त्यांच्या भागातील अनेक जागा, बहुतांश 80-90% जागा आपण त्या ठिकाणी जिंकलेलो आहोत आणि म्हणून 67 आकडा आपण त्या ठिकाणी पार करू शकलो. आणि एक आकडा वेगळा आकडा म्हणजे नाशिककरांना आपल्याला अपेक्षेच्या बाहेर एवढं स्पष्ट बहुमत आपण त्यावेळी घेतलं. आणि त्यानंतर पुन्हा आपल्याला पुढच्या वर्षी निवडणुकांना सामोरं जायचंच आहे. तो विषय आपण नंतर करू, परंतु आज जास्त मी या ठिकाणी बोलणार नाही. आज या गोष्टीचा आम्हाला सर्वांना आनंद आहे की आमचे जुने मित्र, आपले भारतीय जनता पक्षाचे आमचे नेते, जुने नेते ते आता पुन्हा आपल्यामध्ये या ठिकाणी आलेले आहेत. आणि मला खात्री आहे की आपण सर्वजण मिळून पुन्हा बाळासाहेबांना सोबत घेऊन, ते सगळ्यांना सोबत घेऊन, कुठलाही गट कुठल्या आपसातले गेले होते, आले होते, नवीन जुने असं कुठलाही वादविवाद न घालता आपण एक दिलाने, एक मनाने पुन्हा या ठिकाणी भारतीय जनता पक्षाचं काम या ठिकाणी करू. आणि गेल्या वेळेपेक्षा अधिक नगरसेवक आपले कशी निवडून येतील महापालिकेला, त्यासाठी आपण सगळेजण मिळून या ठिकाणी प्रयत्न करूया. बाळासाहेबांचं या ठिकाणी भारतीय जनता पक्षामध्ये मनापासून स्वागत करतो आणि थांबतो. भारतीय जनता पार्टीच्या प्रदेशाच्या कार्यालयामध्ये माझा होत असलेल्या प्रवेशापासून उपस्थित असलेले आमचे भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष आदरणीय दादा, आमचे ज्येष्ठ मार्गदर्शक या राज्याचे माजी मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी, ज्यांचं आता आपण मनोगत ऐकलं, ते गिरीश भाऊ रावलजी, आमचे ज्येष्ठ सहकारी आदरणीय आशिषजी शेलार, श्रीकांतजी भारती, मंचावर उपस्थित असलेल्या आमच्या सीमाताई हिरे, डॉक्टर राजेंद्र फडके व सर्वच मान्यवर बंधू आणि भगिनींनो, गेले अनेक वर्ष समाजकारण आणि राजकारणामध्ये 30-35 वर्षापासून मी कामाला सुरुवात केली. काम करीत असताना शहर असो, जिल्हा असो किंवा त्या भागामध्ये भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून ग्रामपंचायत असेल, पंचायत समिती असेल, नगरपालिका असेल किंवा महानगरपालिका असेल, त्यामध्ये मी स्वतःही 20-25 वर्ष नगरसेवक होतो. उपमहापौर, महापौर, आमदार म्हणून काम केलं. काम करीत असताना अनेक कार्यकर्ते जोडण्याचे मी अनेक वर्ष प्रयत्न केले. अनेक कार्यकर्ते कसे पार्टीत येतील, पार्टीत मोठे होतील, पार्टी मोठी होईल यासाठी मी काम केलेलं आहे. आताच गिरीश भाऊंनी सांगितल्याप्रमाणे मागच्या वेळेस मी शहराचा अध्यक्ष होतो. आपले देवेंद्रजी राज्याचे मुख्यमंत्री होते. त्यांनी नाशिक शहरासाठी जे जे काही काम केलेलं आहे त्यामध्ये अनेक विषय आम्ही तिन्ही आमदार एकत्र मिळून शहरासाठी काय केलं पाहिजे, जिल्ह्यासाठी काय केलं पाहिजे यासाठी आम्ही प्रामाणिकपणे प्रयत्न केले.
मधल्या काही काळामध्ये थोडासा दुरावा झाला, परंतु गेल्या अनेक वर्ष संघ आणि भारतीय जनता पार्टीमध्ये काम केलेला माणूस हा दुसरीकडे गेल्यानंतर त्याला थोडंसं चुकल्याशे वाटतं. त्यामुळं मी आणि आमच्या सर्व कार्यकर्त्यांनी निर्णय घेतला. आदरणीय दादा, आदरणीय देवेंद्रजींनी सांगितलं तर तू इकडं तिकडं जायचं नाही, थांबायचं नाही, आपण परत एकत्र एक मताने काम करू आणि तू भारतीय जनता पार्टीत आला पाहिजे, म्हणून आम्ही सगळ्यांनी तो निर्णय घेतला. आज मला दादा आणि देवेंद्रजींच्या उपस्थितीमध्ये प्रवेश दिला, त्याबद्दल मी भारतीय जनता पार्टीच्या सर्व पदाधिकाऱ्यांचा आभार मानतो आणि भविष्यासाठी नाशिक जिल्ह्यासाठी भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून जास्तीत जास्त जनतेपर्यंत कसं पोहोचता येईल यासाठी मी नक्की प्रयत्न करेन. एवढं बोलतो आणि मी थांबतो. वेद न्यूज साठी व्हिडिओ जर्नलिस्ट कमलाकर तिवडे, नाशिक.